क्वेश्चन मध्ये यांनी आपल्याला ओरिएंटेड ग्राफ, ट्री आणि एफ टायसेट मॅट्रिक्स हे फाइंड करायला सांगितलंय. तर सुरुवातीला ओरिएंटेड ग्राफ फाइंड करण्यासाठी पहिले आपण जेवढे पण रेजिस्टन्स, इंडक्टर आणि कॅपॅसिटर आहे याला आपण लाईन सेगमेंटने डिनोट करतो. जे पण व्होल्टेज सोर्स आहे त्याला आपण शॉर्ट सर्किटने रिप्लेस करतो आणि जो पण आपल्याकडे करंट सोर्स आहे याला आपण ओपन सर्किटने रिप्लेस करतो. मग त्यानुसार या डायग्रामला आपण ग्राफ मध्ये कन्वर्ट केलंय. ग्राफ मध्ये कन्वर्ट केल्यानंतर प्रत्येक ब्रांच या प्रत्येक ब्रांचला आपण आपल्या मनानुसार एक डायरेक्शन द्यायची असते. मग इथं आपण प्रत्येक ब्रांचला आणि नोडला एक नेमिंग देऊन टाकू. ब्रांच 1, नोड 1. अशा प्रकारे आपला ओरिएंटेड ग्राफ तयार झालाय. क्वेश्चन मध्ये यांनी आपल्याला ट्री पण ड्रॉ करायला सांगितलंय. ट्री असा ड्रॉ करायचा की त्यामध्ये हे सगळे नोड्स आले पाहिजे, फक्त तो एक प्रकारचा क्लोज लूप नाही तयार केला पाहिजे. मग त्यानुसार तर अशा प्रकारे आपण हा ट्री काढलेला आहे. ट्री म्हणजे हे जे आतमधले जो डार्क लाईन वाला जो भाग आहे याला आपण ट्विग म्हणतो. ट्विग म्हणजे ही ट्रीची एक ब्रांच असते आणि ही जी डॉटेड लाईन शो केली आहे ही लिंक्स आहेत. या ट्री मध्ये आपण सगळ्या नोडला घेतलेले आहे, जसे की हा आपला एक नोड, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. याच्यामध्ये चारही नोड आलेत, पण हा कोणत्याही प्रकारचा क्लोज लूप तयार नाही करत आहे. या ट्रीच्या ब्रांचेसला आपण नेमिंग देऊ आणि डायरेक्शन पण देऊन टाकू. तर अशा प्रकारे आपण ट्री ड्रॉ केलाय. तर ट्रीचे ब्रांचेस कोणते? ट्रीच्या ब्रांचला आपण ट्विग म्हणतो. ट्विग आपल्या कोणत्याकडे? ब्रांच 5, ब्रांच 6 आणि ब्रांच 4 हे आपल्याकडे ट्विग आहेत. आणि लिंक्स याच्यामध्ये ब्रांच 1, ब्रांच 3 आणि ब्रांच 2 हे आपल्याकडे लिंक्स आहेत. अशा प्रकारे आपण ट्रीची डायग्राम ही ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला टायसेट मॅट्रिक्स काढायची आहे. तर टायसेट मध्ये जे लिंक्स असतात हे आपले मेन ब्रांच असतात. जसे की आता लिंक आपल्याकडे कोणते कोणते आहेत? ब्रांच 1, ब्रांच 3 आणि ब्रांच 2 हे आपल्याकडे 3 ब्रांच आहेत जे की आपले लिंक्स आहेत. हे इथं मेन ब्रांच आहेत. टायसेट अशा प्रकारे काढायचा की तो टायसेट एक प्रकारचा क्लोज लूप तयार करेल आणि त्या क्लोज लूप मध्ये एक लिंक आणि बाकीच्या ब्रांचेस आल्या पाहिजे. जसे की आता ही आपली एक मेन ब्रांच आहे टायसेट 1. टायसेट 1 मध्ये ब्रांच 1 येईल आणि ब्रांच 4 आणि ब्रांच 5 हे अशा प्रकारे एक ती क्लोज लूप तयार करेल.
जर टायसेट 3, आता टायसेट 3 ही आपली मेन ब्रांच आहे, ब्रांच 3 ही लिंक आहे, त्यामुळे ती आपली मेन ब्रांच आहे आणि त्यामध्ये अजून जे दोन ब्रांच ऍड होतील लूप तयार होण्यासाठी ती म्हणजे ब्रांच 4 आणि ब्रांच 6. अशा प्रकारे तो एक प्रकारचा क्लोज लूप तयार करेल. तर टायसेट 2 मध्ये ब्रांच 2, ब्रांच 5 आणि ब्रांच 6 आहे, तर तो अशा एक प्रकारे क्लोज लूप तयार करेल. मग त्यानुसार आपल्याकडे 3 टायसेट येतील. अशा प्रकारे आपण टायसेट लिहून घेतले. टायसेट 1 मध्ये 1, 5 आणि 4 या ब्रांचेस आहेत. टायसेट 2 मध्ये 2, 5, 6 आणि टायसेट 3 मध्ये 3, 4, 6 हे ब्रांचेस आहेत. तर इथं मेन ब्रांच कोणती आपली 1, 2 आणि 3 हे मेन ब्रांच आहेत. हे मेन ब्रांच काय आहेत कारण की ते लिंक्स आहेत आणि टायसेट मध्ये लिंक्स हे आपले मेन ब्रांच असतात. यानुसार आपण एक मॅट्रिक्स तयार करून घेऊ टायसेटची. टायसेट मॅट्रिक्सला आपण बी ने डिनोट करतो. आपण अशा प्रकारे टायसेट मॅट्रिक्स ही काढून घेतलेली आहे. तर टायसेट मॅट्रिक्स मध्ये 1 आणि -1 कशा प्रकारे पुट करायचा. आता ही टायसेट 1 आहे, तर टायसेट 1 मध्ये इथं तर या टायसेट 1 मध्ये जशी 1 ची डायरेक्शन आहे तशी सेम 4 ची आणि 5 ची डायरेक्शन पण पाहिजे. जर का ती नसेल तर इथं -1 पुट करायचा. जसं की ही 1 ची डायरेक्शन अशी चालली आहे, मग त्यानुसार 4 ची डायरेक्शन पण सेम 1 च्या डायरेक्शन सारखी आहे, पण 5 ची डायरेक्शन ही त्या 1 च्या डायरेक्शनच्या ऑपोजिट आहे. त्यामुळे 5 च्या इथं आपण -1 पुट करणार. 4 च्या इथं ब्रांच 4 च्या इथं आपण 1 पुट करू आणि ब्रांच 1 च्या इथं 1 पुट करू. तसंच ही टायसेट 3 मध्ये ब्रांच 3 च्या इथं 1 पुट करणार. आता ब्रांच 3 ची डायरेक्शन कशी आहे अशा प्रकारे चालली आहे. मग त्यानुसार ब्रांच 4 ची डायरेक्शन टायसेट ब्रांच 3 सारखीच आहे, त्यामुळे ब्रांच 4 कडे आपण 1 पुट करू. पण ब्रांच 6 ची डायरेक्शन ही ब्रांच 3 च्या ऑपोजिट साइडला आहे, त्यामुळे इथं आपण -1 पुट करू. तसंच टायसेट 2 मध्ये ब्रांच 2 च्या इथं 1 पुट करू. नंतर त्या ब्रांच 2 ची डायरेक्शन कशी आहे अशा प्रकारे चालली आहे. मग त्यानुसार ब्रांच 6 ची डायरेक्शन ब्रांच 2 च्या डायरेक्शन सारखीच आहे, तिथं पण आपण 1 पुट करू. ब्रांच 6 कडे आपण 1 पुट करू आता. आणि ब्रांच 5 ची डायरेक्शन ही ब्रांच 2 च्या ऑपोजिट साइडला आहे, त्यामुळे ब्रांच 5 कडे आपण -1 पुट करू. आणि जे रिमेनिंग बॉक्स आहे तिथं आपण 0 पुट करू. अशा प्रकारे आपण टायसेट मॅट्रिक्स काढलेली आहे.